1 एप्रिल पासून बदललेले पॅन कार्ड नियम. नमस्कार मित्रांनो, 1 एप्रिल 2026 पासून नवीन आर्थिक वर्ष सुरू झालंय आणि पॅन कार्डचे नियम पूर्णपणे बदलले आहेत. जर तुम्ही दुर्लक्ष केलं तर तुमचं काम अडकू शकतं. चला जाणून घेऊया हे 4 मोठे बदल. पहिला मोठा बदल, आता फक्त आधार कार्ड देऊन झटपट पॅन कार्ड मिळणार नाही. 1 एप्रिल पासून नवीन पॅन कार्डसाठी तुम्हाला जन्म दाखला, पासपोर्ट किंवा मतदार ओळखपत्र यांसारखा दुसरा पुरावा देणं आता अनिवार्य झालं आहे. दुसरा बदल अर्जाच्या फॉर्ममध्ये आहे. जुने फॉर्म 49A आता इतिहास जमा झाले आहेत. आता भारतीय नागरिकांसाठी फॉर्म 93 आणि NRI लोकांसाठी फॉर्म 94 ते 96 चा वापर करावा लागेल. जुन्या फॉर्मवर केलेले अर्ज आता स्वीकारले जाणार नाहीत. तिसरा बदल, नाव जुळणं गरजेचं आहे. तुमच्या आधार कार्डवर जे नाव आणि स्पेलिंग आहे तेच पॅन कार्डवर असावं लागेल. थोडी जरी चूक असेल तर तुमचा अर्ज थेट रिजेक्ट होईल. चौथा महत्त्वाचा बदल व्यवहारांबाबत आहे. वर्षाला 10 लाखांपेक्षा जास्त रोख व्यवहार करायचे असतील किंवा 1 लाखापेक्षा जास्त घरभाडे HRA क्लेम करायचे असेल तर पॅन कार्डचे नियम आता अधिक कडक झाले आहेत. तुमचं पॅन कार्ड अपडेट आहे का? कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि ही महत्त्वाची माहिती आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. अशाच माहितीसाठी आमच्या मराठी पॉइंट या YouTube चॅनलला फॉलो करा.